जगप्रसिद्ध असं हे जागृत भद्रा मारुतीचं रत्नपूर येथील भव्य मंदिर आहे। या मंदिरात जगभरातून लोक आराधना करण्यासाठी येत असतात, पूजेसाठी येत असतात, प्रार्थनेसाठी येत असतात। आणि त्याला मी प्रथम विधान परिषदेचा सदस्य झाल्यानंतर अभिषेक आणि महाआरती जी माझी शहरामध्ये निरंतर चालू आहे, हजारो हिंदू युवकांना घेऊन जी निरंतर महाआरती आम्ही शहरात करतो, तीच महाआरती आता आम्ही ग्रामीण भागामध्ये महाआरतीचं पर्व या रत्नपूर येथील भद्रा हनुमान मारुतीच्या भव्य मंदिरातून ही महाआरती आम्ही ग्रामीण मधली चालू करतोय। आणि निश्चितच हिंदू संस्कृतीच्या भावना आणि चेतना घराघरात हिंदू युवकांच्या नसानसात पोहोचाव्या ही भावना घेऊन ही महाआरती आहे। या हिंदू संस्कृतीचं संवर्धन आणि जतन होण्यासाठी ही महाआरती आहे। खुलताबादचं नाव रत्नपूर करावं अशी मागणी आपण एका पत्राद्वारे केलेली आहे। निश्चितच ही भूमी आहे मोगलाई गाडण्याची। आम्ही या रत्नपूरमध्ये येतानाच बोर्ड वाचला, अलमगीर मुघल सम्राट औरंगजेब। हा बोर्ड वाचून आमच्या डोळ्यात रक्त उतरतं, नसा आमच्या खवळतात। कारण ज्या धर्मासाठी छळ करून छत्रपती संभाजी महाराजांना मारण्याचं काम ज्या औरंगजेबने केलं, त्याची पाटी वाचली की नखापासून तर केसापर्यंत संतापाची लाट शरीरात उसळते। आणि म्हणूनच हे अलमगीर नाव जे आहे मुघल सम्राटाचं, पण जगभरातल्या किंवा या देशातल्या युवकांना माहित नाही, ही दख्खनची भूमी आहे। इथं या मोगलाईला गाडण्याचं काम केलं, या औरंगजेब आलमगीराला गाडण्याचं काम केलं। त्या संताजी घोरपडे धनाजी आणि तारामती राणीचं नाव इथं कुठं दिसत नाही, आणि ती खंत आहे मनाला। आणि म्हणूनच ही खंत मनाला सलत असते, हिंदू जनमानसाच्या मनात आहे। आणि त्यामुळं प्रथमतः रत्नपूर, या खुलताबादचं रत्नपूर झालं पाहिजे नाव। आणि या रत्नपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं विशाल स्मारक, जगातली सर्व पर्यटक, जगातला हिंदू जनमानूस अभिमानानं आणि स्वाभिमानानं या पर्यटन स्थळाला आणि या विशाल स्मारकाला दर्शन घेण्यासाठी, छत्रपती संभाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी इथे येईल। आणि तो खऱ्या अर्थानं आमचा विजयाचा दिवस राहणार आहे हे स्मारक झाल्यानंतर। आणि म्हणूनच ही बिलमगिऱ्याच्या पार्ट्या उद्या या विशाल स्मारकामुळे दिसणार सुद्धा नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।